चला ओपनर मैदानाच्या मध्ये दाखल झालेले आहेत सुशांत म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला तकदीर पाटील. बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे शिरडोन संघाची. आपण पाहतो आज बबलू पाटील देखील आहेत, भूषण पाटील देखील आहेत. म्हणजे बॅटिंग लाईन बघा किती स्ट्रॉंग आहे. निखिल पाटील उर्फ छोटू. बॅटिंग लाईन भरपूर प्रचंड डीप आहे. सर्वेश सर आलेले आहेत, बॉलिंग कोच आहेत सध्या शिरडोन संघाचे. आणि फिल्डिंग कोच भूषण पाटील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. म्हणजे बघा कोच वगैरे सगळे घेऊन आले शिरडोन संघ, त्यामुळे मात्र आज चांगल्या लयामध्ये पाहायला मिळते. दुर्वेश मडवी मला तर वाटतं आज खुल्या गटातून देखील खेळतील, म्हणजे डबल धमाका आहे. चेतन ढोणे स्पर्धा ठेवतात म्हणजे काही ना काही तिथे वेगळंच असतंच. संचित मला तर आता फिल्डिंगसाठी चालले आहेत असं वाटतंय. चेतन ढोणे देखील मला वाटतं फिल्डिंगसाठी जातील आता. दुर्वेश मडवी यांच्याकडे मला वाटतं 2 ते 3 खेळाडू कमी आहेत. दुर्वेश मडवी सहसा ग्रामीण मध्ये रबर बॉल खेळत नाही, ते खुल्या गटातूनच खेळतात क्वचितच त्यांना आपण पाहतो. पण चेतन ढोणे यांच्यासाठी मात्र ते आज खेळण्यासाठी ते आलेले आहेत. चला दुर्वेश वेळ जास्त घेऊ नका, चला लगेच मॅच सुरू करायची आहे, कारण यानंतर देखील आपल्याला एक चांगली लढत. चला पुढचा सामना चिंचपाडा बनाम खांबालपाडा. त्यामध्ये कृष्णा यांच्याकडून बघा पारितोषिक आहे. चेतन ढोणे यांनी सलग 3 झेल जर टिपले तर 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल, पण ते धावते झेल असले पाहिजे. चेतन बघा राजा जोशी यांच्यासाठी देखील एक पारितोषिक आहे. तर त्यांच्या कॅमेरामॅन आमचे राजा जोशी त्यांच्याजवळ जर बॉल आला त्यांनी एका आता झेल टिपला तर मात्र साहिल भुईर यांच्याकडून मात्र तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे, या मॅच मध्ये पारितोषिकांचा वर्षाव असेल बघा. सुख पाटील त्यांच्यासाठी देखील पारितोषिक येईल. आशिष यांच्यासाठी देखील पारितोषिक असेल. म्हणजे बघा बॅटिंग लाईनअप बघा, तुम्ही पाहू शकाल पूर्णपणे बघा बॅटिंग लाईनअप पूर्ण डीप आहे. कारण आता तकदीर पाटील मैदानाच्या आतमध्ये सुशांत म्हात्रे, रुशाल मला तर वाटतं उपस्थित नाही आहेत, त्यामुळे गोलंदाज जरूर कमी असेल. दुर्वेश वेळ बघा आपण किती घेतात. दुर्वेश मडवी चला भूषण या, मग या तुम्ही, या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या तुम्ही. निखिल पाटील युवा उद्योजक आहेत शिरडोनचे. धनराशी मोठी जमा झाली आहे 1 CR. लवकरच विदेशी दौरा त्यांचा देखील होणार आहे. चेतन गोलंदाजाचं नाव कळवा. सूरज आहे. सूरजला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सजवतोय. सूरज बघा वेळ घेऊ नका प्लीज. दुर्वेश चला सामना सुरू करायचा आहे प्लीज. नाही बघा शॉर्ट प्लेअर मध्ये खेळत असेल तर बॅटिंग मिळू शकते, कधीही मिळेल बॅटिंग बघा.
पण सबस्टिट्यूट असेल तर बॅटिंग मिळणार नाही, हा नियम आहे. चिवेश सर आलेले आहेत, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. भाऊदादा पाटील अर्थात धीरज पाटील उद्योजक समाजसेवक शिरडोन यांचे इथे आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम धीरज पाटील. भाऊदादा या पण आमच्या मंचावर या. दिलदार व्यक्तिमत्व आहे. प्रॅक्टिस मला तर वाटते सुरू नाही आहे, कारण जर प्रॅक्टिस असती तर ड्रेस कोड मध्ये दिसले असते कदाचित. चला सुशांत बघा, फलंदाज सज्ज आहे. सूरज फंटी वेळ घेऊ नका प्लीज. मॅचला आपण सुरुवात करतोय. गेसर बनाम शिरडोनचा हा दुसरा सामना स्पर्धेतला आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग इनिवती सुशांत म्हात्रे. पहिलाच बॉल पायांवर आदळला जोरात. वेगवान होता, गती प्रचंड आपल्याला ते पाहायला मिळाली होती. एका बाजूला गेसर संघ अजूनही आपल्या खेळाडूंना शोधतो, दुसऱ्या बाजूला बघा शिरडोन संघाचे बघा खेळाडू किती आहेत. चेतन ढोणे धावलेत आणि ते मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळते, महत्वपूर्ण विकेट. कुरक मांगरूळकर, ग्लेअर्स त्यांचे कुठे उपस्थित नाही आहेत. मला वाटतं आज ग्लेअर्स नाही आहेत, विथ ग्लेअर्स, कारण स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं एक काळ होता की जेव्हा गोरख मांगरूळकर विथ ग्लेअर्स जेव्हा यायचे तेव्हा समोरचा गोलंदाजाला घाम फुटायचा. वेलकम गोरख. दुर्वेश मडबी यांच्यासोबत एक त्यांचं वेगळं नातं आहे आणि त्याच्या खातीर ते आज आलेले आहेत खेळण्यासाठी. रबर बॉल हंगामामध्ये सुशांत लवकर बाद झालाय, स्वस्तात निपटलाय सुशांत, कारण रबरचा गब्बर त्याला म्हटलं तर शिरडोन संघासाठी, पण तो अतिशय लवकर बाद झालाय. अगदी लवकर विकेट मिळाली. सुयोग पाटील, ओ मोठा फटका, खेळण्याचा प्रयत्न फसला, डॉट. सुयोग तिसऱ्या क्रमांकावर आलाय. भरत पाटील ग्रामपंचायत सदस्य शिरडोन यांच्या वतीने देखील शिरडोन संघासाठी भरपूर शुभेच्छा येतात. घर बसल्या ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. वेलकम भरतदादा पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन देखील आपल्याला पाहायला मिळतं. यशांच्या मागे गोरख मांगरूळकर आता मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असतील. सूरजला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल, आणखीन एक बेटर लाईन, चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला इथे पाहायला मिळते सध्या, आणि तितकंच चांगलं टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. तेजस बोईरमान फ्रॉम मानेरे तिथे देखील सातत्यानं मात्र या सामन्याचा आनंद घेतात, स्पर्धेचा आनंद घेतात. पहिलं षटक आणि दोन मोठे विकेट मिळाले. सुयोग पाटील बाद, सुशांत म्हात्रे आणि त्यानंतर सुयोग पाटीलला पवेलियनचा रस्ता दाखवलाय. टू बिग लॉसेस फॉर टीम शिरडोन. मेडन षटक, निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं. सूरज, व्हॉट अ ग्रेट बॉलिंग.
मिस टायमिंग. ध्रुवेश मडवीच्या खात्यात कदाचित विकेट असेल. कॅच ड्रॉप. तकदीर पाटील मिस टायमिंग होता. यापूर्वी आपण पाहिलं सुशांत मात्रे भरपूर लवकर बाद झाला. सो पाटीलला देखील फारशी काही चांगली कामगिरी पार पाडता आली नाहीये. सो इथनं तकदीर पाटील आणि तेजस वरती जबाबदारी मोठी असेल. तेज आणि बॅटर ॲट नंबर 4. ओ गतीमध्ये परिवर्तन. रचनात्मक गोलंदाजी आहे. अगदी आपण पाहिलं तर व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळाले. 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मिनिश मामा 3 रन. येस. तेजस स्ट्राइक वर असेल. तेजस स्ट्राइक वर आल्यावर मात्र अगदी आपण पाहतोय एक हार्ड हिटर आहे. बऱ्याचशा स्पर्धा शेवडून संघासाठी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्याने देखील 20 मिळवून दिलात. पॅडल स्वीप डिक्लेअर झोन. एकच धाव. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॅडल स्वीप केला गेला डिक्लेअर झोन मध्ये. फुल टॉस आणि पुन्हा एकदा कदाचित डिक्लेअर झोन मध्येच बॉल आहे. 2च धावा आहेत. 2 धावा असतील. वेस्ट आय साठी अपील केली. तकदीर पाटील सांगतात वेस्ट आय पण नाही. अगदी योग्य चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लीगल डिलिव्हरी. ध्रुवेश मडवी क्रॉस अँगल विथ द अँगल बॉलिंग आपल्याला त्यांची पाहायला मिळते. खोदून काढलाय. तेजसचा खूप सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर डीप मध्ये. मॅन फ्रॉम चिंचपाडा. ध्रुवेशचं देखील षटक चांगलं आतापर्यंत आपण पाहतोय. एकही मोठा फटका आला नाही. सिंगल डबल वरती लक्ष दिलं गेलंय कारण महत्वपूर्ण 2 विकेट ज्या मिळाल्यात या मॅच मधल्या. या गोल्डन विकेट्स आहेत. अनप्लेबल डिलिव्हरी. गुड बॉलिंग. चांगला चेंडू आपण पाहिला. डॉट बॉलला षटक पूर्ण केलंय. 2 षटकांचा खेळ ते पाहता पाहता पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 9 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही आणि या षटकामध्ये 9 धावा आल्यात. त्यामुळे 2 षटकामध्ये फक्त 9. चेतन ढोणे गोलंदाजी तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला घेसरचं आधार कार्ड बनवावं लागेल त्यासाठी. सहसा कोळी नांदिवलीकडून खेळताना तुम्ही गोलंदाजी करत नाही बघा. सुरुवात करा आता. या स्पर्धेमध्ये मला तर वाटते ते करतील. ओपन फॉर्मॅट मधून संघ त्यांचा असणार आहे. ध्रुवेश मडवी ट्रम्प कार्ड असेल. गोलंदाजी मार्कवर आता गोरख. गोलंदाजीसाठी गोरख मांगरूळकरांना इन्व्हाइट केला. ओ गोलात पहिलाच सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया वळवला गेला. बॉटम हँडचा सुरेख वापर आपल्याला पाहायला मिळतो. सेकंडचा कॉल. 2 मिळतील. तिसऱ्या धावेसाठी पलटू शकतात पण नाही. बॅकअप आहे. धावा संख्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. 2 धाव फलक पुढे. टोटल 11 वर. स्कोरबोर्ड वेगाने पुढे जाणं इम्पॉर्टंट. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके तरी गरजेचे. टीम शेवडूनला आपण खोलात. आणखीन एक सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला पण वाईट बॉल. +1 म्हणजे मिनेश मामा 2 असेल का? येस. 2 धावा आहेत. धावा संख्या आपण पाहतो टोटल 13 वर 13. गोरख तेजूसाठी अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल डीप मध्ये झाला. स्क्वेअर लेगला 1 मिळाले. सेकंडचा कॉल. एकामध्ये संतुष्ट. एकामध्ये समाधान. फुल टॉस होता. तकदीर पाटीलने काय केलंय आता. फुल टॉस बॉल होता. अगदी खराब चेंडू ज्याला म्हटलं जातं संबोधलं जातं आणि त्या बॉलवरती जर तुम्ही मोठा फटका खेळले नाही तर इथनं धावसंख्या बनणार नाहीत आणि धावसंख्या बनवणं महत्वाचं आहे. चेतन ढोणे पावसाशी काय वैर आहे त्यांचं माहित नाही.
काल मुसळधार पाऊस पडला, आज त्यांची स्पर्धा, आज काय पाऊस पडत नाहीये. स्वर्गीय राकेश डोणे स्मृती चषक देखील आपण पाहिलं. शनिवारी मुसळधार पाऊस होता, रविवारी पावसाचा थेंब देखील आला नाही. विषय गमतीचा. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल. आता पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव असेल, एकच आहे. मिनेश मामा बघा, पंचांनी एका धावेचा इशारा केलाय. हे मला काय अंपर 2-1 सांगतं. 2 धावा आहेत. चला, सर्वेश सरांचं लक्ष आहे मला जर वाटतं तिकडे. मौरेश पाटील बॅटिंग कोच. भूषण सर थोडे शांत आहेत कारण धावसंख्या आतापर्यंत हव्या तशा बनत नाहीयेत. मिस टायमिंग, लिडिंगेश, विकेट कीपर पुढे. कॅच ड्रॉप, सूरजनं झेल ड्रॉप केला. सेकंडचा कॉल, 2 मिळतील. तिसरीचा प्रयत्न, तिसरी. बॅकअप नव्हतं, स्टंप जवळ अगदी कोणताही खेळाडू नव्हता, त्यामुळे कदाचित तिसरी धाव पूर्ण झाली असती. जर तरला थोडं आपण कमी महत्व देऊया. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या 19 धावा, 19. चेंडू शिल्लक आहे आता. शेवटचा एक, लास्ट बॉल. खोलात खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते, क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. तेजस बाद. दुर्वेश मडवी बघा आपल्या संघाला चेतन ढोणे काय सांगा. गेसर संघाला 2 धावांची पॅनल्टी असेल बघा. फटका चांगला. फायनली पाव पाकता अगदी पाटीलचा धमाका. षटकार. त्याचा पण नाव नाही माहिती. डीप. त्यावेळेस देखील पुन्हा एकदा दीपच्या विरोधात आक्रमण केलंय. तकदीर पाटील मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. पेटला अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. अखेरचा फटक्यांची शिरडोन संघाला नितांत गरज होती. ते फटके आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक, 2 इन अ रो, 6. धावा झाल्यात आता 31. फटका देखील चांगला. ऑन द राइस. ओ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. चौकार आला. धावसंख्या आता 35 झाला. 35. नाही होतील, ऍड होतील. आशिष चिवे सर बघा खूप खुश दिसतात कारण आता धावा बनतायत. तकदीर पाटील. ओ चमकार. आर्किरेक वेट अँड वॉच पाठवलाय हवा यात्रेवर. तकदीर पाटीलचा हल्ला. षटकार. धीरज पाटील यांच्याकडून पारितोषिक काहीतरी आहे, ते नंतर वैयक्तिक दिले जाईल. क्या बात आहे. आकाश पाटील शिरडोन यशस्वी पुरस्कर्ते. स्कायरा 11 संघ आपण बहुतांश वेळी पाहतो. क्या बात है. ओहो हवाई यात्रा. तकदीर पाटील थांबायचं नाव काय घेणार नाहीये. जबरदस्त तडाखेबंद आक्रमक अटॅकिंग बॅटिंग.
फक्त आता आकाशात पाहायचे कारण तकदीर पाटीलचा हल्ला आता आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हल्ला बोल दीपच्या विरोधामध्ये. बराच का शांत होता तकदीर. प्रश्न विचारले गेले की हा खेळाडू का शांत आहे. अखेर आक्रमण झालं आणि आणखी एक आलाय. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर पाठवला गेलाय. 15 बजाव सिक्सर. 34 धावा. चेतन धोने 34 धावा लास्ट ओव्हर मध्ये आल्यात. कॅच ड्रॉप केली ती इम्पॉर्टंट गोष्ट होती. तकदीर पाटीलला जीवनदान मिळाल्याच्या नंतर त्याची अशी बॅटिंग आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली. षटक संपलं. 4थं सत्र पहिलं संपलं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं फक्त 19 होत्या आणि 4 ओव्हर नंतर स्कोर कार्ड पाहिलं तर तब्बल 53 वर 2 धावांची पेनल्टी देखील आहे. म्हणजे धावसंख्या 55 असेल. टार्गेट 56 असणार आहे. 56. बघा पंच दोन्ही पंचांना विनंती आहे. बघा बॉल आपण कलेक्ट करा. प्रत्येक बॉल धीरज पाटील आपण इकडे या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. थोडं काम आहे.
बॉलिंग ट्रॅक सुयोग पाटील सज्जवतो. ओपनिंग पॅच दुर्वेश मडवी आणि त्यांच्या समवेत गोरख मांगरुळकर. सुयोग पाटील षटक पहिलं. पहिलाच बॉल फटका चांगला आहे आणि कॅच ड्रॉप फोडायची गेली. कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवर सुयोग पाटीलने जवळपास निम्मा सामना आपल्या संघाच्या खिशात घातला होता. तकदीर पाटील. विकेटी मोठी होती. सुयोग पाटीलला देखील खंत असेल या गोष्टीची, कारण पहिल्याच बॉलवर दुर्वेश मडवी सारखा फलंदाज बाद झाला असता. कॅच तर इथनं ड्रॉप केली आहे. शिवनदान मिळालंय. अंडरआर्म क्रिकेटच्या विश्वातला अगदी ज्यानं नवी मुंबई देखील गाजवली. फिल्डिंगच्या जोरावर असो, बॅटिंगच्या जोरावर असो. गांगुली वेलकम. ओहो, क्लीन बोल्ड. उद्ध्वस्त. सुयोग पाटीलच्या खात्यात पहिली सफलता. गोरख मांगरुळकर 0 बाद. Timing. आणखी एक विकेट मिळेल. आणखी एक विकेट मिळेल. सुयोग पाटील डाऊन द बॉल. वेल कॅच. सुरेश बाद. 2 बॉलवर 2 या मॅचचा गोल्डन विकेट मिळाल्यात. मॅच जवळपास अर्धी संपवली सुयोग पाटीलनं. एकच धाव आहे डिक्लेअर झोन मध्ये. शॉट चांगला आहे. फटका देखील चांगला आहे. बॉल बाउंड्रीला याच्या बाहेर देखील. सुयोग पाटीलच्या विरोधात षटकार. मिस टायमिंग. सुयोग पाटील डाऊन दी बॉल. आणखी एक कॅच चांगली घेतली. ओव्हर पिक पूर्ण केले. 3 विकेट एका ओव्हर मध्ये मिळवले सुयोगनं. गोरख मांगरुळकर असेल, सूरज असेल आणि आता आणखी एक फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय.
संचित सध्या लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं तो देखील खेळतोय. सुभाष नाना पाटील 40+ एक शिवडोनचे लेजंड प्लेअर आहेत. आज गोलिवली चषकामध्ये देखील ते चांगली कामगिरी करतील अशी शुभेच्छा त्यांना देऊ. वेगवान सोडून दिलाय. वाईट बॉल अतिरिक्त धाव. सुभाष नाना पाटील एक चांगले खेळाडू आहेत 40+ चे. संचित फुल टॉस. दुर्वेश मडवी पेटलाय. हवाई यात्रेवर पाठवलंय क्षेत्ररक्षक आहे त्यांचा आवाक्याच्या बाहेर. फायनली दुर्वेश माहिती मडवीचा पाठमधला भाऊ षटकार. फटका चांगला बॉल हवेमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुर्वेश मडवीचा पाठबंध आणखीन एक मेगा हिट. संचितच्या विरोधात आक्रमण आहे. विकल्प होते विकल्प आहे. विकल्प होता वापर संचितचा केला. सुशांत मात्रेला पण आपण रबर बॉलला बॉलिंग करताना पाहतो तो देखील एक विकल्प आहे. मयुरेश पाटील देखील एक चांगला विकल्प आहे. धीरज पाटील आज नाहीये टीम मध्ये सध्या इंजुरी मध्ये आहेत मला तर वाटतंय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. दुर्वेश मडवीने संचितच्या विरोधात केलेलं हे आक्रमण जसं लास्ट ओव्हर मध्ये दीपच्या विरोधात तकदीर पाटीलने केलं आता तसंच आक्रमण दुर्वेश मडवी देखील करतोय. चला टॉस साठी हा कामलपाडा सिन्सपाडा कॅप्टन. फुल टॉस. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. रबर बॉल आहे. एलिव्हेशन तितकं मिळेलच. क्षेत्ररक्षक तर होते अडवलं गेलंय. धावा किती आल्या त्या षटकामध्ये 20 धावा. मागडे षटक राहिला संचितचं 3 षटकार त्याच्या विरोधात दुर्वेशा बॅट बंद झाले. षटक दुसरं संपलं. 2 ओव्हर नंतर धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील ते 28-28. बघा 56चं टार्गेट आहे दुर्वेश आणि धावसंख्या आता सध्या धावफलकावरती आहेत 28 पहिल्या 12 मध्ये आल्यात. पुढच्या 12 मध्ये 28च करायच्यात गोरख. त्यामुळे दुर्वेश मडवी जोपर्यंत आहे सांगू शकत नाही की मॅच कुठल्या दिशेने जाईल. संदेश शेलार कांबलपाडा चला टॉस साठी या. चेतन डोरे यांच्या वाढदिवस तेजस मात्रे गोलंदाजी मार्कवर आलाय. षटक तिसरं आहे. हा एक चांगला विकल्प. हा चांगला वापर केलाय. कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये आला असता तेजस तर काहीतरी वेगळं चित्र स्कोरबोर्डवर पाहायला मिळालं असतं पण तिसऱ्या षटकामध्ये तेजसचा वापर केलाय. आकाश पाटील स्कायरा 11चे पुरस्कर्ते करत आपण पाहतो. स्कायरा 11 कोणी संघाला आपण भरपूर वेळेस पाहिलं यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी पुरस्कृत केलं. ओ एक बार फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. तेजसने काय बॉलिंग केली होती स्पर्धा आजही आठवते. अगदी आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ते मैदान वडवलीचं असो किंवा
नागझरीची स्पर्धा असतो. अगदी गोलंदाजीच्या जोरावरती लास्ट ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये कशी बॉलिंग करावी तेजसला मात्र चांगलं ठाऊक आहे. शिडो संघ म्हटलं की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण वृषाल पाटील सुयोग पाटीलला पाहत असतो, पण फायनल ओव्हर म्हणजे जेव्हा डेथ ओव्हरची गणना केली जाते तेव्हा तेजस एक चांगला विकल्प आहे. पण त्या तेजसच्या विरोधामध्ये पूर्ण पॉवरफुल ध्रुवेश मडवी हे चक्करही मैदानाचा दुप्पट लांब षटकार. फटका चांगला हा देखील अडवा बाटणं बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन नो क्रॅकिंग इट सिक्स. साहिल थोडा आता मात्र दबावामध्ये दिसतोय. प्रत्येक शिरोडोन टीमचा खेळाडू प्रेक्षकावरती दबाव आहे, कारण दुर्वेश मडवी वन मॅन शो एक हाती किल्ला लढवतोय सध्या मैदानाचा. अगदी आपण पाहिलं दुर्वेश मडवीची चर्चा अखंड रायगडमध्ये देखील आपण पाहिली. ठाणे जिल्हा तर त्याने गाजवलाय खुल्या गटातून, मात्र भरपूर कमी वयामध्ये त्याला संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं. गेसर संघासाठी असो अथवा खुल्या गटातून कोणत्याही संघासाठी आपण जिथून त्याला संधी मिळाली तिथून त्याने त्या संधीचं सोनं केलं प्रत्येक वेळेस. हे चित्र आपण पाहिलं. दीप चांगला आहे, चेंडू मॅच बॉलच आहे. येस, बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तेजस. हा ट्रॅकर हा देखील बाउंड्री लाईनच्या नाही. डिक्लेअर झोन मध्ये दोनच धावा आहेत. दुर्वेश चेतन थोडे नाराज आहेत तुमच्यावर. ते का आता बघा मॅच झाल्यावरती तुम्ही थोडा संपर्क साधा. नाही सूरज बघा बॉल तुम्हाला चेतन चेक करूनच देत आहेत. कोणत्याही संघाविरुद्ध कोणत्याही बघा क्रिकेट आहे, कुठे दोस्ती यारी चालत नाही. डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. तेच पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. दुर्वेशला स्टार्ट करा मॅच. आवाज दाखवत होता माईक मध्ये. मग बंग केलं तू बोलतोच पटकन, मला काय स्वप्न भरलं. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय, धावलाय फिल्डर साहिल. गुड फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला अगदी पकडलं गेलं, फेकी देखील चूक आली. एकच धावी ते मेटिया. सिंगलच्या मदतीने आपण पाहतो षटक देखील पाहता पाहता पूर्ण झालं. तिसरं 3 षटकांचा खेप पूर्ण धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 44. 44 आता येणारे 6 बॉल आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 10 धावा करायच्या. 10 कशा 12 असतील. 12 धावांची गरज आहे. स्कोरबोर्ड मध्ये मिस्टेक आहे, हरकत नाही. ह्युमन कॅल्क्युलेटर बबलू जर तुमच्या सोबत असेल तर मला वाटत नाही स्कोरची काय गरज आहे. आकाश पाटील शिरडोन सेवा उद्योजक समाजसेवक आकाश पाटील यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. चला 12 धावांची गरज आहे. मॅच स्टार्ट करायला लागेल. वापर कोणाचा केला जाईल. मयुरेश मला तर वाटतंय वॉर्म अप करतायत, कदाचित त्यांचा वापर होऊ शकतो. 6 बॉल 12 ची गरज आहे. मयुरेश सजवतो गोलंदाजी मार्क पर. चला मॅच स्टार्ट करा. 6 बॉल 12.
पहिला बॉल स्ट्राईक वर दुर्वेश. पहिलाच बॉल फटका बॉल गेला ऑफ साईडला. चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावल्यात वेगानं. अडवलं गेलं. सुशांत मात्रे मिस्टेक. काय करताय तुष्का. 13 बनाय 14वा महिना आता. इझिली कलेक्ट करू शकत होते सुशांत, पण आता तो निसटला. 2 धावा मिळाल्या 5 बॉल मध्ये करायच्या आता 10. 5 बॉल 10 धावा. माचकती दुर्वेश मडवीने खुली केली. संचितच्या ओव्हर मध्ये 20 आल्या. तेजसनं 16 करचल्या. फटका समोरच्या दिशेने खेळला गेला. साहिल धावला वेगानं. ओ बॉल घेतलं वळण. अति घाई साहिलची मागात पडली शिरडोन टीमला. अचानकपणे वळण घेतलं चेंडू आणि चौकार मिळाला. आता येणारे 4 बॉल आणि फक्त 6 धावा करायचा. 4-6. खोला टाकलाय. अगदी ब्लॉकचा वापर. महेश पाटील अशा अपेक्षा जाग्या करतो आपल्या संघासाठी. 3 बॉल आणि करायच्यात 6. जर चौकार आला तो मात्र आता कव्हर अप केला गेला या डॉट बॉल. आणखीन एक जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. दुर्वेश मडवी समोर आहे. असे कारनामे त्याने बहुतांश वेळी केलेले आहेत. ओ गुड बॉल. पंचांचा इशारा. एकच धाव. हा बोलतेस मॅच सामना रंगला. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी करायचा दावा 5. एक चांगला चेंडू मयुरेश पाटील कडून. हीच अपेक्षा करतात शिरडोन संघाचे समर्थक की आता एक चांगला चेंडू यायला हवा जेणेकरून लास्ट बॉल पर्यंत मॅच जाईल. आणि लास्ट बॉल मॅच आली म्हणजे दबाव बॅटर वरती जास्त. हेच सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतंय. बबलू पाटील, निखिल पाटील, धीरज पाटील संघाला समर्थन करतायत. इथून सामना जिंकायचा आहे. काही हो इकडून मॅच आम्हाला जिंकायचे, कारण आता आम्ही देखील मॅच वरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. धुमपास आणि दुर्वेश मडवी फटका हवेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुर्वेश मडवी फिनिशेस ऑफ इन स्टाईल. 1 मॅन शो. एकट्यानं सामना अगदी जिंकवला. सामना जिंकला केसर संघानं. अभिनंदन. वैयक्तिक 48 धावा कुठल्या दुर्वेश मडवीने. नाबाद 48 धावांची पारी. मॅरेथॉन इनिंग. चला टॉस साठी खांबालपाडा चिंचपाडा टॉस आपण करणार आहोत. चेतन ढोणे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चेतन ढोणे तिथे उपस्थित आहेत. आकाश पाटील यांना विनंती करेन. शिरडोनचे उद्योजक समाजसेवक आकाश पाटील स्काय 11 नावाने संघ आपण पाहतो. विलास नाना देखील आहेत. त्यांना देखील विनंती करेन आपण देखील या. टॉस आपण करणार आहोत. चिंचपाडा बनाम खांबालपाडा ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. घेसर संघाच्या मला वाटतं 11 प्लेयर